मी कांदा कट करत होते तर शाहूला वाटलं मी रडते, कारण कांदा खूप तिखट होता आणि ती मला कसं जवळ घेते आहे बघा, आणि माझे डोळे वगैरे पुसत होती, कारण मला बनवायची होती मॅगी. शाहूसाठी मी साधीच मॅगी बनवली होती, कारण ती तिखट खात नाही ना. ह्यांच्या आणि भाऊजींसाठी कांदा टमाटा वगैरे टाकून बनवली होती तिखट. आणि मला मॅगी अजिबात आवडत नाही, कोणाकोणाला आवडत नाही मला नक्की कमेंट करून सांगा. मग शाहूला ह्यांना दिली. शाहूने पण बघा दुसरं काय असलं की मला म्हणते तूच चार, पण मॅगी होती तर तिच्या हाताने चाललं होतं, गरम होतं तरी पण. त्यानंतर लगेच स्वयंपाकाची पण वेळ झाली होती. मला बनवायची होती सोयाबीनची भाजी आणि ते मी पातळ बनवणार होते. खूप छान झाली होती. आणि मी स्वयंपाक करताना पीठ मळून झालं की लगेच शाहूचं असतं की मला पीठ दे म्हणून. दरवेळेसचं असतं तिचं. आणि ना माझ्याकडनं काल काय झालं, मी गूळ तोडत होते. मला वाटलं तो गूळ सॉफ्ट आहे का चाकूने लगेच चिरला जातं. मग मी लाटण्याने फोडत होते, कारण मला जास्त पाहिजे होतं आणि ते लाटणंच तुटलं माझ्याकडनं. आणि हे जे दुसरं लाटणं घेतलं ह्याने मला चपात्याच करता येत नाहीत. काय होतं माहिती आहे का, कुठून पातळ कुठून जाड, कारण सवयच नाही आहे हे लाटण्याची. आणि चपात्या पण फुगत नाही आहे. कशा होत्या ते तुम्हीच बघा. बघू आता 2-3 दिवस वापरून होऊन जाईल ह्याची पण सवय, नाहीतर मग दुसरं वगैरे घेता येईल एखादं. चला तर मग मी ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.